तर नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलचं नाव द क्रेझी फूडी जयश्री आहे आणि आम्ही आज अंडा रोल बनवणार आहे। आमची रेसिपी आवडल्यास तुम्ही आम्हाला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि प्लीज मला सबस्क्राइब करा। तर अंडा रोल बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघा, मीठ, हळद, मिरची, कोथिंबीर, टमाटर, कांदे, अंड, तेल आणि गव्हाचं पीठ। तर चला आता गव्हाच्या पिठाची अगोदर आपण पोळी बनवून घेऊया। अशा पद्धतीने पोळी बनवून घ्यायची गव्हाच्या पिठाची। पोळी बनवून घेतल्यानंतर आता आपण अंडा मिक्स करून घेऊया। बघा, हे अंडा असं फोडायचंय, हळू फोडायचंय, नाही तर अंगावरच उडेल ते। पोटात जायच्या ऐवजी फरचीवर जाईल ते। चवीनुसार मीठ घ्यायचे, तर चवीनुसार हळद घ्यायची आहे आणि मिरची घ्यायची आहे। ते मिक्स करून घ्यायचं आहे। एकीकडे तवा टाकायला ठेवलेला आहे, त्याच्यावर पोळी टाकून घेऊ। एक साइडनीच भाजायची थोडीशी। तेल टाकायचे त्याच्यावर, तेलाने चांगली तेल लावून घ्यायचे त्याला। मग अंड टाकायचे त्याच्यावर, अंड पण पसरवून घ्यायचंय। अंडा पसरवल्यानंतर पोळी उलटी करून घ्यायची। हे बघा, अशा प्रकारे पोळी उलटी करायची। परत तेल लावायचंय। अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे। हे बघा, अतिशय छान पद्धतीने। हे बघा, एकदम गरम गरम मस्त। आता मस्त लाल चटक सॉस लावून घ्यायचा आहे, मस्त लाल सॉस। हे बघा, अशा पद्धतीने सॉस लावून घ्यायचंय, मस्त लाल दिसलं पाहिजे। टमाटर, आता कांदा टाकायचा आहे, आता टमाटर टाकायचं आहे, आता कोथिंबीर टाकायची आहे आणि याचा आता रोल करायचा आहे शेवटला। हा तयार झाला अंडा रोल। हे बघा, अशा प्रकारे असतो। हे बघा, तर अशीच रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा, टच करून पाहू।